नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला शेवंतीबद्दल सांगणार आहे. शेवंतीला हिवाळ्यात जास्तीत जास्त फुले घेण्यासाठी आपल्याला आत्ताच शेवंतीवर काही कामे करावे लागते. त्याची कटिंग आत्ताच लावावी लागते. आपण जूनपासूनही ही कटिंग लावू शकतो. जून-जुलै पासून ही कटिंग लावली तर आपल्याला हिवाळ्यात खूप छान असे फ्लावर येतात. आणि याची कटिंग कशी लावायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुमच्याकडे जुने गेल्या वर्षीचे काही जर झाडे असतील शेवंतीचे, तर त्या शेवंतीच्या झाडांपासून आपल्याला नवीन कटिंग लावायचे आहे आणि हिवाळ्यात जास्तीत जास्त फुले घ्यायची आहे. ते कसे करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, याची एवढी अशी कटिंग घ्या. एक 5 ते 6 इंच एवढी कटिंग घ्या. अशा कटिंग आपण पूर्ण झाडाच्या जेवढ्याही आपण कटिंग घेऊ शकतो तेवढ्या कटिंग घ्या. तुम्हाला जेवढ्या लावायच्या आहेत तेवढ्या आपण ह्या कटिंग घेऊ शकतो. हे पहा, ह्या 5 ते 6 इंच उंचीच्या अशा ह्या कटिंग घ्या. आणि त्या कटिंग घेऊन आपण आता कटिंगपासून रोपे तयार करणार आहोत. आणि ह्या कटिंग मी 10-12 घेतलेल्या आहेत. तुम्हाला जेवढे रोपे तयार करायचे आहेत तेवढे आपण ह्या कटिंग घेऊ शकतो. कारण बऱ्याच कटिंग खराब पण होऊ शकतात. यासाठी आपण जास्तीत जास्त कटिंग लावा म्हणजे आपल्याला जास्त रोपे भेटतील. आणि काही कटिंग खराब झाल्या तर काही आपल्याकडं फरक पडणार नाही. त्यामुळे आपल्याला असे काही रोपे लावायचे आहेत, घ्यायचे आहेत. आणि हे खालच्या 2-3 पाने काढून टाकायचे आहेत. हे पहा, या पूर्णच फांद्यांचे मी खालचे पाने काढून घेतलेले आहेत. आणि ते खालचे पाने काढून घेऊन एका बकेटमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात साफ पावडर टाकायचे आहे. आणि साफ पावडर टाकून ही आपण जी कटिंग घेतलेली आहे ती कटिंग आपण ह्या साफ पावडरच्या पाण्यात टाकून घ्यायचे आहे. हे साफ पावडर हे फंगीसाईड आहे. ह्यानी फंगस होत नाही. त्यासाठी ह्या पावडरमध्ये आपण हे तयार केलेल्या ह्या काड्या आपण टाकणार आहोत. म्हणजे त्याला फंगस लागणार नाही आणि आपल्या काड्या खराब होणार नाहीत. हे पहा. आणि नंतर आपण हे एका पॉटमध्ये, तुम्हाला ज्या आकाराचा पॉट घ्यायचा आहे, जेवढे हे करायचं आहे तो पॉट घेऊन त्यात फक्त वाळू घ्या. हे फक्त वाळू घेतलेली आहे. तुम्ही प्लॅस्टरची वाळू घ्यायची म्हणजे ती वाळू आपले रोपे तयार करण्यास फार महत्त्वाचे असते, गरजेचे असते. आणि हे पहा, हे कटिंग घेऊन आपण आता हे ॲलोवेरामध्ये त्याला ॲलोवेरा लावायचा आहे. कारण ॲलोवेरा हे रूट हार्मोन्सचे काम करते आणि आपल्या कटिंगला लवकर मुळे येतात आणि चांगले मुळे येतात. यासाठी हे रूट हार्मोन्स करण्यासाठी हे ॲलोवेरा जेल टाकायचे. आणि हे राहिलेले जे पाणी आहेत हे आपल्या वाळूत फंगीसाईड होऊ नये, फंगस लागू नये यासाठी हे पाणी आपण आपल्या वाळूत टाकून घ्यायचे. तुम्ही आधी सुरुवातीलाही टाकले तरी चालते किंवा जर कटिंग पूर्ण लावल्या आणि नंतरही टाका, पण हळूहळू टाकावे लागते. यासाठी आपण आधी सुरुवातीलाही हे साफ पावडरचे पाणी आपल्या वाळूत टाकून घ्या. म्हणजे आपल्या कटिंगला फंगस लागणार नाही, कटिंग काळी होणार नाही आणि ती खराब होणार नाही. यासाठी हे साफ पावडरचे पाणी आपण आपल्या वाळूत
टाकून घ्या आणि हे रूट हार्मोन्स लावून ह्या पूर्ण काड्या ॲलोवेरा जेल लावून ह्या काड्या आपण लावून घेणार आहोत. आणि ह्याचे रोपे आपल्याला एक 15 दिवस ते 3 आठवड्यात ह्याचे रोपे तयार होतात. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.